तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, नितीन गडकरींच्या निवासस्थानी काँग्रेसनं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। काय मागण्या आहेत, काय म्हणणं आहे? जी प्रमुख मागणी आहे ती E20 संदर्भात आहे। इथेनॉल जे पेट्रोलमध्ये 20% समस्या निर्माण होत आहे, त्या प्रमुख समस्येसह वेगवेगळे मग बेरोजगार असेल, महागाई असेल, हे सगळे विषय घेऊन काँग्रेसकडनं आंदोलन केलं जात आहे। आपण जर का पाठीमागे बघितलं तर देवरिया भवनात हा आता मोर्चा यांचा निघालेला आहे। पोलिसांनी स्टेशनरी सेंटरमध्ये पूर्ण नाकेबंदी केलेली आहे आणि कुठेतरी या आंदोलकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला घेराव घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मात्र पोलिसांनी त्यांना आधीच सूचना केलेल्या होत्या की तुम्हाला त्या बाजूने जाता येणार नाही, त्यासाठी स्टेशनरी सेंटरमध्येच या संपूर्ण मोर्चाला अडवलं जाईल। पुढे जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येतं की यावेळेस युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची देखील मोठी संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की ज्या प्रकारे देशामध्ये E20ला घेऊन एक तीव्र नाराजी आणि कुठेतरी नाराजी कॅच करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीनं केला जात आहे आणि मग AICCच्या वतीनं देशभरामध्ये E20ला घेऊन आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। धर्मेंद्र प्रधान असेल, त्यांचा जो राजीनामा झाला मध्ये नीट पेपर फुटीचा विषय असेल, महागाईचा विषय असेल, बेरोजगारीचा विषय असेल, ते वेगवेगळे विषय जोडून हा मोर्चा काढला आहे। महत्वाची गोष्ट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरावर मोर्चा काढण्याचं प्रमुख कारण म्हणजे E20ला जो लोकांना नाराजी आहे आणि ती नाराजी कुठेतरी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न काँग्रेस आपल्याला दिसत आहे। जेव्हा काँग्रेसचा या मोर्चाने देखील कडेकोट बंदोबस्त केलेला आहे। ज्या प्रकारे हिंदू मुलीची शाळा यासमोर या संपूर्ण मोर्चाला थांबवण्यात येणार आहे आणि आता हा मोर्चा चितळी चौकातलं पुढे शिवाजी स्मारकाकडे जाताना पाहायला मिळत आहे। कुठेतरी पोलिसांनी जे बॅरिकेडिंग केली तिथे या मोर्चाला अडवण्याचा प्रयत्न पोलिसांचा असणार आहे। मात्र त्याप्रकारे आंदोलक आक्रमक झाले रस्त्यावर लक्षात येतं की निश्चितच पोलिसांचे देखील मुदत सर्व आंदोलकांना नियंत्रित करण्यामध्ये होत असल्याचं दिसून येत आहे। काँग्रेसचे पदाधिकारी असेल मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे आणि पोलिसांनी जी बॅरिकेडिंग लावली होती ती बॅरिकेडिंग ओलांडण्याचा प्रयत्न या आंदोलकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे तुम्ही बघितलं की सहभागी झालेले आहे या आंदोलनाच्या माध्यमातून कोणता जो विषय आहे तो कुठेतरी सरकारच्या पुढे मांडण्याचा आणि सरकारच्या माध्यमातून आपल्याला लोकांना दिसत आहे। ज्या प्रकारे ते दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे की जिथे पोलिसांनी बॅरिकेडिंग केली त्या संपूर्ण बॅरिकेडिंगवर जोर सोडून नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न होत आहे। पोलिसांची बॅरिकेडिंग केली होती ती बॅरिकेडिंग ओलांडून त्या बाजूने आपण ही दृश्य सध्या पाहतोय नागपूरमधली पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे, पण त्या बॅरिकेडिंग वरून जाण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलकांचा आपल्याला पाहायला मिळतोय। आंदोलक आक्रमक झालेले आहेत। मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानावरती हा मोर्चा निघालेला आहे। काँग्रेसच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। गडकरींच्या निवासस्थानावर हा जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे। पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंग केलेलं आहे, पण आंदोलक आक्रमक आहेत आणि बॅरिकेडिंगवर चढून जोरदार घोषणाबाजी केली जाते।